विलासितचं जीवन जगतायत, त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। नाव घेण्याची तुमची लायकी नाही। हे त्यांच्या मांडीला मांडून बसले, कुठेतरी लाज वाटली पाहिजे असं अमित शहा। लाज तुम्हालाच वाटली पाहिजे बरं का। खरं म्हणजे हा अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे मनोरंजन करतात। कधी मोदीजी येतात, कधी अमित शहा येतात आणि या राज्याच्या जनतेचं मनोरंजन करतात। काय म्हणाले म्हटलं आपण ते परत सांगा मला। की त्याच्याबरोबर गेले त्याच्यावर मांडीला मांडून बसले, 370 कलम आपण काढलं आणि त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता। आम्ही तेव्हा त्यांच्या बरोबर नव्हतो, तरी आम्ही त्यांना 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता। अमित शहानी आपलं स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे। नंबर 1, 370 कलम काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा। काश्मीरी पंडित आले का? हजारो काश्मीरी पंडित आजही आपल्या राज्यात 370 कलम हटवल्यावर सुद्धा निर्वासिताचं जीवन जगतायत, त्यांचा आक्रोश आपल्या कानापर्यंत जात नाही, तुम्हाला लाज वाटली पाहिजे। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही। आजही रोज 2 किंवा 4 लष्करी जवान आमचे शहीद होत आहेत। 370 कलम हटवून तुम्ही काय केलं? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आपण सर्जिकल स्ट्राईकच्या बाबतीमध्ये आपण लोकांशी खोटं बोललेला आहात। अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का याच्यावर शंका आताही निर्माण होत आहेत बरं का। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। आजही काश्मीरची जनता, काश्मीरचा तरुण हा बेरोजगार आहे। काश्मीर मधली बेरोजगारी ताबडतोब दूर होईल 370 कलम हटवल्यावर बरं का। काय झालं? काही झालं नाही। आजही काश्मीरी मुलं तरुण हे अस्वस्थ आणि अस्थिर आहेत। लाज तुम्हाला वाटली पाहिजे। अखंड हिंदुस्थान करू, पाक व्याप्त काश्मीर आम्ही आणू हिंदुस्थान मध्ये, हे 2014 ला आपली घोषणा होती, 2019 ला आपली घोषणा होती। काय केलं तर आपण? लाज तुम्हाला वाटली पाहिजे। पुलवामा 2019 साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा घडवलं गेलं निवडणुका जिंकण्यासाठी, आणि जे काही शहीदांचा बाजार मांडलात मत मागण्यासाठी, लाज तुम्हाला वाटली पाहिजे। पुढे बोला। संभाजीनगरमध्ये भाजप शरद पवारांना सहन केलंय महाराष्ट्राने असं कोण म्हणते? असं हा महाराष्ट्राचा अपमान आहे। हा महाराष्ट्राचा अपमान आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।